शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज, माझी जाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योती नम्र अभिवादन करून आज या उपवर्गीकरणाच्या विरोधात निघालेल्या भव्य अशा विराट मोर्चासाठी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. तर आता समाज रस्त्यावर उतरत नव्हता, समाज एक संघ होत नव्हता, पण ह्या निमित्ताने का होईना बाबासाहेब आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. खरं तर ही मोर्चा ह्या मागणीसाठी करायला खरं म्हणजे आम्हालाच लाज वाटायला की आमचे बांधव आमच्या विरोध गेले आणि आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. सर्वात पहिल्यांदा मी अण्णाभाऊ साठेला मानाचा जय भीम. आणि मातंग बांधव हे आपलेच आहेत, लक्षात ठेवा. 2-4 दलाल बडव्यामुळे मातंग समाजाला लांब करायचा नाही. सोलापूर जिल्ह्यातील मातंग बांधव या महाराष्ट्रामध्ये इतिहास केलेला आहे. या मातंग बांधवाचा अमर पवार नावाचा युवक धम्मचक्र प्रवर्तन करते, ती भाजप सरकारच्या गांडीमध्ये थुकते, लक्षात ठेवा. या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डिजिटल लागतात, म्हणून या भाजप सरकारच्या पोटामध्ये दुखते. म्हणूनच या आपल्या भावाला आपल्यापासून तोडायचं काम ही सरकार कराले है. घर में चूहा निकले तो एक घर से भाग जाते हैं और संविधान बदलने की बात करते हैं. आराम करा नो. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर घाला घालाल, भारत देशातील संपूर्ण आंबेडकरवादी तुम्हाला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा. मातंग आणि महार भांडण लावायचं तुम्ही प्रयत्न करालात. मातंग आमचा भाव आहे, भावाकडून काही चुकलं असेल तर पुढे त्यांना भविष्यामध्ये लक्षात येईल, परंतु मातंग बांधवाला आपण दूर करायचं नाही. या मातंग बांधवांनी 25 वर्ष झाले निळा झेंडा फडकावलाय, लक्षात ठेवा. या महाराणी मातंग बांधवांनी मिळून निळा झेंडा फडकावलाय, म्हणून भाजप सरकारच्या कुठं कुठं दुकाने साहेब आहेत, मी साहेब एसआरच्या माध्यमातून लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्वाचा विषय, ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा एसआर आहे. आपले सगळे नावं उडवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. मतदान आपलं गडप करण्याचं काम करत आहे. या भाजप सरकारला माझं आव्हान आहे. अहो थांबा जरा, हे आपलं नाव